Good morning to all of you. Today we are going to some discussion about colinearity of two lines. Okay. We know that if two lines are parallel to each other, then these two lines are coplanar. For example, हे बघा एक प्लेन आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या दोन लाईन्स आहेत की ज्या एकमेकाला पॅरलल आहेत आणि ह्या दोन लाईनला पॅरलल असणारा हा वेक्टर A आहे. जर दोन लाईन पॅरलल असतील तर तुम्हाला काय माहिती आहे की त्या दोन लाईन कोप्लेनर राहतात. कोप्लेनर राहतात म्हणजे एकतर त्या एकाच प्लेन मध्ये असतील किंवा पॅरलल प्लेन मध्ये लाईन होतील आणि अशा लाईनला तुम्ही काय म्हणता कोप्लेनर लाईन्स म्हणतात की ह्या दोन्ही लाईन एकाच प्लेन मध्ये लाईन होतात. म्हणजे पहिला रिमार्क काय म्हणाला इफ two lines are parallel to each other, then these two lines are coplanar lines. Coplanar lines म्हणजे एकाच प्लेन मध्ये किंवा पॅरलल प्लेन मध्ये लाईन होणाऱ्या लाईन्स. ओके, हा झाला पहिला आर्ग्युमेंट. दुसरा काय म्हणता येईल इफ टू लाईन्स आर नॉट पॅरलल टू इच अदर. जर त्या दोन लाईन पॅरलल नसतील तर मग त्याच्या कोप्लेनॅरिटी बद्दल आपण कसं डिस्कशन करणार. मग त्याच्यामध्ये तुमच्या काय लक्षात येते की जर का दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील म्हणजे त्याच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जर 0 असेल, जर दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील तर ते काय असणार आहे, दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती असणार आहे, 0 असणार आहे. जर दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील तर तुम्ही काय म्हणू शकता की ह्या दोन्ही लाईन कशा आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत. ठीक, म्हणजे दुसरा रिझल्ट काय म्हणतात तुम्हाला इफ टू लाईन्स आर intersect to each other, then the shortest distance between them is 0. Therefore, we say that these two lines are coplanar. ठीक आहे. बघा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय म्हणला की ह्या दोन लाईन जर पॅरलल असतील तर तुम्ही म्हणताय की ह्या दोन लाईन काय राहतात, कोप्लेनर राहतात. आता लाईनची इक्वेशन कशी राहतात की r बार इज इक्वल टू a1 बार प्लस लॅम्बडा इनटू b1 बार. हे सपोज ह्या पहिल्या लाईनचं इक्वेशन झालं आणि r बार इज इक्वल टू a2 बार प्लस लॅम्बडा इनटू b2 बार हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन झालं. आता या ठिकाणी तुम्ही काय म्हणताय की जर का या दोन लाईन पॅरलल असतील तर त्या दोन लाईनला पॅरलल असणारा हा वेक्टर एकतर इक्वल राहील किंवा कोलिनियर वेक्टर असते. कोप्लेनर वेक्टर, कोलिनियर वेक्टर म्हणजे पॅरलल वेक्टर राहते. म्हणजे इथं काय म्हणू शकता आर दी इक्वेशन ऑफ पॅरलल लाईन्स इफ b1 बार इज इक्वल टू लॅम्बडा इनटू b2 बार. जर असं लिहिता आलं हे b1 आणि b2 मध्ये जर हे रिलेशन होत असेल की b1 बार इज इक्वल टू लॅम्बडा इनटू b2 बार, then we say that these two lines are parallel to each other, therefore these lines are coplanar. ठीक, आता या ठिकाणी तुम्ही काय म्हणताय की जर का तुम्हाला ह्या दिलेल्या दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील तर मग इंटरसेक्ट होत असतील तर त्यांच्यामध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे, 0 आहे. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स जर 0 होत असेल तर तुम्ही काय म्हणताय कोप्लेनर आहे. आता या ठिकाणी बघा दोन लाईनची इक्वेशन तुम्ही मानताय की r बार इज इक्वल टू a1 बार प्लस लॅम्बडा इनटू b1 बार and r bar is equal to a2 bar plus lambda into b2 bar are the equation of two lines. हे दोन लाईनची इक्वेशन्स आहेत. If shortest distance between these two lines is 0. दोन लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे, 0 आहे. मग दोन लाईन मधलं डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं असं फॉर्म्युला आपण बघितलं होतं.
काय फॉर्म्युला दोन लाइन मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा a2 बार माइनस a1 बार डॉट प्रोडक्ट विथ b1 बार क्रॉस b2 बार होल डिवाइडेड बाय मैग्नीट्यूड ऑफ b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल टू 0. म्हणजे दोन लाइन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला आहे की a2 बार माइनस a1 बार डॉट प्रोडक्ट विथ b1 बार क्रॉस b2 बार डिवाइडेड बाय मैग्नीट्यूड ऑफ b1 बार क्रॉस. आता ही मॅग्निट्यूड ची टर्म जी आहे त्याला डिवाइड आहे केल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय. देयरफॉर तुम्हाला काय म्हणता येईल मग कंडिशन काय मिळेल की a2 बार माइनस a1 बार डॉट प्रोडक्ट विथ b1 बार क्रॉस b2 बार which is equal to 0. If a2 bar minus a1 bar dot product with b1 bar cross b2 bar is equal to 0, then we say that these two lines are coplanar lines. म्हणजे याच्याबद्दल डिस्टन्स किती मिळालं 0. तर तुम्ही काय म्हणू शकता की ह्या लाईन कशा आहेत कोप्लेनर आहेत. म्हणजे इथे रिझल्ट काय म्हणतात तुम्हाला we know that if shortest distance between two lines is 0, then we say that these two lines are coplanar. जर त्या दोन लाइन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स जर 0 असेल तर तुम्ही काय म्हणू शकता की त्या दोन लाइन काय आहेत कोप्लेनर आहेत. मग रिझल्ट काय मिळाला तुम्हाला याच्यावरून रिझल्ट काय मिळाला इफ r bar is equal to a1 bar plus lambda into b1 bar and r bar is equal to a2 bar plus lambda into b2 bar are the equation of two lines and a2 bar minus a1 bar dot product with b1 bar cross b2 bar is equal to 0. ही दोन लाईनची इक्वेशन आहेत आणि ह्या दोन लाईनच्या इक्वेशन वरून तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. काय मिळालं की a2 bar minus a1 bar dot product with b1 bar cross b2 bar then काय म्हणू शकता तुम्ही given lines are coplanar lines. काय म्हणू शकता तुम्ही की ह्या दोन लाईन कसल्या आहेत कोप्लेनर लाईन्स. हा पहिला रिझल्ट. आता ह्याच्यावरून दुसरा रिझल्ट कसा म्हणणार तुम्हाला म्हणजे हा झाला वेक्टर फॉर्म मधला. कार्टेशियन फॉर्म मधला असेल तर कसं म्हणणार तुम्ही सेकंड रिझल्ट इफ कार्टेशियन फॉर्म मधलं लाईनचं इक्वेशन कसं म्हणता येईल की x minus x1 upon a1 is equal to y minus y1 upon b1 z minus z1 upon c1 and x minus x2 upon a2 which is equal to y minus y2 upon b2 is equal to z minus z2 upon c2 are the equation of two lines. आणि जर मग याच्यामधला शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 असेल तर त्या दोन लाईन काय राहणार कोप्लेनर राहणार. मग आता ह्याचा शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे आणि ह्या फॉर्म्युला जर तुम्ही कार्टेशियन फॉर्म्युला वापरला त्याच्यावरून 0 दाखवायचं असेल तर ही टर्म म्हणजे काय आहे तीन वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. हा एक वेक्टर आहे a2 बार मायनस a1 बार क्रॉस प्रोडक्ट विथ डॉट प्रोडक्ट विथ या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आहे. मग ह्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जर 0 असेल तर तीन वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कसा लिहितो आपण डिटर्मिनंट ऑफ पहिला वेक्टर कोणता आहे a2 बार मायनस a1 बार त्याचे कंपोनेंट फर्स्ट रो मध्ये. मग a2 बार म्हणजे काय आहे a1 बार म्हणजे काय आहे की अशा पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत की ज्या पॉइंट मधून ते प्लेन पास होतात. मग a1 बार चे कंपोनेंट्स काय मिळतील x1 y1 z1. a2 बार चे x2 x2 y2 z2. मग या दोघांचा डिफरन्स जर घेतला तर तुम्हाला काय मिळेल x2 x1 y2 y1 z2 z1. हा काय मिळाला a2 बार a1 बार डॉट प्रोडक्ट विथ b1 बार चे कंपोनेंट सेकंड रो मध्ये लिहा. b1 बार म्हणजे काय आहे की त्या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर आहे. मग त्या वेक्टरचे कंपोनेंट म्हणजे ह्या लाईनचे डायरेक्शन रेशोज राहतात. मग हे डायरेक्शन रेशोज a1 b1 c1 हे पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत ते तुमच्या सेकंड रो मध्ये येतील a1 b1 c1 आणि सेकंड लाईनचे डायरेक्शन रेशोज म्हणजे तुमचे काय असतील a2 b2 c2 इज इक्वल टू 0. जर हा स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू तुम्हाला 0 मिळाली तर तुम्ही काय म्हणू शकता की या दोन लाईन कसल्या आहेत कोप्लेनर आहेत. इफ are the equation of two lines and the scalar triple product is equal to 0, then we say that b1
lines are coplanar. Then we say that the given lines are coplanar. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एकतर अशी दोन वेक्टर फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेले असतील त्यावेळेस तुम्हाला कोप्लेनर आहेत का नाहीत हे कसं चेक करणार की पहिली गोष्ट चेक करणार की त्या दोन लाईन पॅरलल आहेत का नाही. पॅरलल आहेत का नाहीत हे कोण सांगतं. ज्या लाईनला पॅरलल असणारे वेक्टर जर स्केलर मल्टिपल मध्ये असतील म्हणजे b1 बार आणि b2 बार एकमेकांच्या जर स्केलर मल्टिपल मध्ये असतील तर तुम्ही काय म्हणू शकता की ते दोन लाईन कसे आहेत पॅरलल आहेत म्हणजेच कोप्लेनर लाईन्स आहेत. ठीक ओके. आता हे झालं वेक्टर फॉर्म. हे आहे कार्टेशियन फॉर्म. हे पहिल्या लाईनचे डिरेक्शन रेशो a1 b1 c1 आहे. दुसऱ्या लाईनचे डिरेक्शन रेशो a2 b2 c2 आहे आणि ह्या दोन लाईनच्या डिरेक्शन रेशोचा रेशो जर इक्वल मिळाला डिरेक्शन रेशोचा रेशो जर इक्वल मिळाला तर तुम्ही काय म्हणू शकता की ह्या दोन लाईन कसल्या आहेत पॅरलल आहेत म्हणजे काय झाल्या कोप्लेनर. मग आता हा जर झाला पहिला क्रायटेरिया की जर दोन लाईन पॅरलल असतील तर तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता की त्या दोन लाईन कोप्लेनर आहेत. मात्र जर दिलेल्या दोन लाईन जर पॅरलल नसतील म्हणजे हे b1 बार आणि b2 बार एकमेकांच्या स्केलर मल्टिपल मध्ये नसतील तर मग कसं चेक करणार की दिलेल्या लाईन कोप्लेनर आहेत का नाही. तर पहिल्यांदा काय करून घेणार या दोन लाईनची इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कंपेअर करून घ्या. त्याच्यावरून a1 बार a2 बार b1 बार b2 बार डिफाइन करून घ्या आणि त्या दोन लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 येतं का चेक करा. मग डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड म्हणजे रियल नंबर आहे तो कधीकडे गेला तर 0 समथिंग 0 झाला म्हणजे तुम्हाला हा क्रायटेरिया मिळतो का की a2 बार मायनस a1 बार डॉट प्रोडक्ट विथ b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल टू 0 मिळतं का चेक करा. जर तुम्हाला हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 मिळाला तर तुम्ही काय म्हणू शकता की त्या दोन लाईन मधलं शॉर्टेज डिस्टन्स किती आहे 0 आहे. शॉर्टेज डिस्टन्स 0 आहे म्हणजेच त्या दोन लाईन काय होतात इंटरसेक्ट होतात आणि जर इंटरसेक्ट होत असतील तर आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो की त्या दोन लाईन एकाच प्लेन मधल्या आहेत म्हणजेच कोप्लेनर मधल्या. ठीक. जसा की आता हा वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन दिलेले असतील त्यावेळेस हा क्रायटेरिया झाला. जर तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन ऑफ अशा दोन फॉर्मॅट मध्ये दिलेले असतील तर ह्याच्यावरून हे x1 y1 z1 म्हणजे a1 बारचे कंपोनेंट्स आहेत की जी लाईन तुमची या पॉइंट मधून पास होते. x2 y2 z2 म्हणजे अशा पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत की जे दुसरं प्लेनच्या पॉइंट मधून पास होतं. a1 b1 c1 हे पहिल्या लाईनचे डिरेक्शन रेशोज आहेत. a2 b2 c2 हे दुसऱ्या लाईनचे डिरेक्शन रेशोज आहेत आणि ह्या डेफिनेशन नुसार त्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट फर्स्ट रो मध्ये a2 बार मायनस a1 बार या वेक्टरचे कंपाऊंड दिले. सेकंड रो मध्ये b1 बार चे कंपाऊंड दिले. थर्ड रो मध्ये b2 बार चे कंपाऊंड दिले आणि ह्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 जर मिळाला तर तुम्ही काय म्हणू शकता की त्या दोन लाईन कसल्या आहेत कोप्लेनर. ठीक. मग आता ह्याच्यावरून आपण काय बघू शकतो की जर का त्या दोन लाईन कोप्लेनर असतील एकाच प्लेन मध्ये असतील तर त्या प्लेनचे इक्वेशन तुम्हाला कसं लिहिता येईल. प्लेनचे इक्वेशन कसं लिहिता येईल तर बघा आता हे दोन वेक्टर b1 बार आणि b2 बार जे आहेत हे दोन वेक्टर जर लाईन पॅरलल असतील तर ह्याच प्लेन मध्ये असतील बरोबर आहे. मग ह्या दोघांचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तुम्ही तर तो असा वेक्टर मिळेल की ह्या दोन्ही वेक्टरला काय असेल परपेंडिक्युलर असेल आणि दोन लाईन एकाच प्लेन मध्ये असतील आणि त्या दोन वेक्टरला जर क्रॉस प्रोडक्ट परपेंडिक्युलर असेल तर तो प्लेनला कसा होईल वेक्टर परपेंडिक्युलर मिळेल. प्लेनला असणारा परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजे काय असतो त्या प्लेनचा नॉर्मल असतो बरोबर आहे. मग नॉर्मल मिळाला आणि कुठल्या तरी ह्या दोन पॉइंट पैकी एका पॉइंट मधून प्लेन पास होते असं कन्सिडर करा तर तुम्हाला इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर ह्या पॉइंट नुसार त्या प्लेनचं इक्वेशन लिहिता येईल. मग आता ते बघूया आपण की काय म्हणाल तुम्ही इन प्लेन पासिंग किंवा ह्या लाईन्स बघा रिझल्ट नंबर 3 काय म्हणताय इफ r bar is equal to a1 bar plus lambda into b1 bar and r bar is equal to a2 bar plus lambda into b2 bar are coplanar lines and these and the plane passing through the point A of A bar and B1 bar cross B2 bar is normal to the plane, then the vector equation of plane is काय आहे बघा
आर बार डॉट एन बार म्हणजे नॉर्मल वेक्टर डॉट प्रोडक्ट काय मिळेल v1 बार क्रॉस प्रोडक्ट विथ v2 बार इज इक्वल टू ज्या पॉइंट मधून प्लेन पास होत आहे ते म्हणजे a1 बार डॉट v1 बार क्रॉस v2 बार हे काय असेल तुमचं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन ठीक म्हणजे ह्या दोन लाईन को प्लेनर आहेत तर त्या प्लेनचे इक्वेशन लिहिण्यासाठी आपण कन्सिडर काय केलं की ते प्लेन जे आहे ते a ऑफ a बार किंवा a ऑफ a1 बार या पॉइंट मधून पास होत आहे आणि त्या प्लेनला v1 बार क्रॉस v2 बार हे काय मिळतंय नॉर्मल मिळतोय तर त्या प्लेनचं वेक्टर इक्वेशन कसं आहे r बार डॉट v1 बार क्रॉस v2 बार इज इक्वल टू a1 बार डॉट प्रोडक्ट विथ v1 बार क्रॉस कसं असेल डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन त्याचं की सपोज हे प्लेन आहे आणि ह्या प्लेन मध्ये ह्या दोन लाईन आहेत की ज्या लाईन पॅरलल असतील किंवा इंटरसेक्ट होत असतील म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 आहे सपोज फॉर एक्झाम्पल ही लाईन L2 आहे ही लाईन L1 आहे आणि या लाईनला पॅरलल असणारा हा वेक्टर v2 बार आहे या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर v1 बार आहे सपोज ही जो लाईन आहे ही a ऑफ a1 बार या पॉइंट मधून पास होते आणि दुसरी लाईन b ऑफ जी आहे ते a2 बार ह्या पॉइंट मधून पास होते जर आता तुम्ही ह्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेतला सॉरी क्रॉस प्रोडक्ट घेतला v1 आणि v2 बारचा तर तुम्हाला काय मिळेल एक असा वेक्टर मिळेल v1 बार क्रॉस v2 बार की जो तुमच्या ह्या दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर आहे तुम्हाला v1 बारला आणि v2 बारला आणि हे दोन वेक्टर ह्या प्लेन मध्ये लाईन होत असतील तर हा वेक्टर ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे मग आपण आता काय म्हणतोय की दिस प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट a ऑफ a बार and perpendicular to the vector v1 bar cross v2 bar therefore it's a vector equation E r bar dot v1 bar cross v2 bar is equal to a1 bar dot v1 bar cross v2 bar हे काय झालं तुमचं वेक्टर इक्वेशन ऑफ दिस प्लेन जर कार्टेशियन फॉर्म मध्ये घ्यायचं असेल तर कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं लिहिणार नाउ लेट x minus x1 upon a1 is equal to y minus y1 upon b1 which is equal to z minus z1 upon c1 and x minus x2 upon a2 which is equal to y minus y2 upon b2 is equal to z minus z2 upon c2 are the Cartesian equation of two lines here these two lines are coplanar lines या दोन्ही लाईन कसले आहेत कोप्लेनर आहेत एकाच प्लेन मध्ये लाईन therefore if consider these plane passing through the point a of x1, y1, z1 and दुसरं काय म्हणतात तुम्हाला की याचा डिरेक्शन रेशो हे काय आहे डिरेक्शन रेशो म्हणजे काय म्हणतात तुम्हाला की v1 बार किंवा v1 बार इज इक्वल टू a1 i cap प्लस b1 j cap प्लस c1 k cap and v2 बार इज इक्वल टू a2 i cap plus b2 j cap plus c2 k cap are the parallel vectors to the lines. Therefore, v1 bar cross product with v2 bar is equal to I cap, j cap, k cap हा cross product define करायला लागतो. First row मध्ये हा a1, b1, c1, a2, b2, c2. तर हा जो वेक्टर असेल तो तुमच्या त्या प्लेनला कसा आहे परपेंडिक्युलर आहे बी अ वेक्टर which is perpendicular to the line मग आता ह्या वेक्टरचे जे कंपोनंट्स स्केलर कंपोनंट्स राहतील हा डिफाइन जर केला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि IJK चे कोएफिशिएंट जर घेतले तर ते IJK चे कोएफिशिएंट म्हणजे ह्या प्लेनचे काय राहतील डिरेक्शन रेशो therefore मग तुमचा हा प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट एंड परपेंडिक्युलर टू द वेक्टर ह्या फॉर्म्युल्यानुसार पुन्हा त्या प्लेनचे इक्वेशन कसं मिळेल बघा therefore Cartesian equation of a such a plane is scalar triple product आहे
डिटर्मिनंट ऑफ एक्स मायनस ज्या पॉइंट मधून प्लेन पास होते त्याचे कोऑर्डिनेट्स x मायनस x1 y मायनस y1 z मायनस सेकंड रो मध्ये पहिल्या लाईनचे डिरेक्शन रेशोज a1 b1 c1 सेकंड रो मध्ये a2 b2 c2 इज इक्वल टू 0 हे काय आहे त्या इक्वेशनचा प्लेन त्या प्लेनचं हे इक्वेशनचं प्लेनचं हे इक्वेशन ठीक पण तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो कसा की चेक whether the following lines are coplanar or not. If these lines are coplanar, then write the equation of plane. Write the equation of plane. These lines are lies in this plane. मग तुम्हाला दोन लाईनची इक्वेशन दिलेली असतील एक तर कार्टेशियन फॉर्म मध्ये असतील किंवा वेक्टर फॉर्म मध्ये असतील आणि मग तुम्हाला चेक करायला सांगितलं असेल की त्या दोन दिलेल्या लाईन ज्या आहेत त्या कोप्लेनर आहेत का नाही. मग कोप्लेनर आहेत का नाही हे कोण सांगतं त्यांच्याबद्दल शॉर्टेज डिस्टन्स एकतर 0 पाहिजे किंवा त्या दोन लाईनला पॅरलल असणारे दोन वेक्टर कसले पाहिजे पॅरलल असले पाहिजे किंवा कोलिनियर वेक्टर्स असले पाहिजे. जर पॅरलल असतील तर कोप्लेनर आहेत. जर कोप्लेनर लाईन वेक्टर कोलिनियर लाईन वेक्टर ते नसतील तर तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्स 0 होतं का बघणार. मग शॉर्टेज डिस्टन्स फाइंड आउट करायचा मग फॉर्म्युला सांगितलं a2 बार मायनस a1 बार डॉट प्रोडक्ट विथ b1 बार क्रॉस b2 बार 0 मिळाला तर तुम्ही म्हणाल त्यांच्यामधलं लाईनचं दोन लाईनमधलं शॉर्टेज डिस्टन्स किती आहे 0 आहे आणि जर शॉर्टेज डिस्टन्स 0 आला तर तुम्ही काय म्हणाल त्या दोन लाईन काय आहेत कोप्लेनर आहेत. ठीक जर तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मधलं दोन लाईनचे इक्वेशन दिलेले असतील आणि ते सांगितलं असेल की लाईन या चेक करा की कोप्लेनर आहेत का नाही तर डिरेक्शन रेशोचा रेशो इक्वल आला म्हणजे डिरेक्शन रेशो प्रपोर्शनल मध्ये असतील तर तुम्ही काय म्हणाल त्या दोन लाईन कशा आहेत कोप्लेनर. आणि मग जर डिरेक्शन रेशो प्रपोर्शन मध्ये नसतील तर ह्या दोन लाईन मधलं शॉर्टेज डिस्टन्स काढणार. शॉर्टेज डिस्टन्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला मग काय सांगितलं तुम्हाला काय फॉर्म्युला x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 c1 a2 b2 c3 ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळायला पाहिजे 0 मिळायला पाहिजे. 0 जी मिळाली तुम्ही काय आणणार त्या दोन लाईन कसल्या आहेत कोप्लेनर आहेत. आणि मग त्या प्लेनचं इक्वेशन ज्या प्लेन मध्ये ह्या दोन लाईन लाईज होतात त्या प्लेनचं इक्वेशन तुम्हाला जर लिहायचं असेल तर कार्टेशियन फॉर्म मध्ये कन्सिडर काय करणार त्या दोन पॉइंट पैकी कुठल्या तरी एका पॉइंट मधून ते प्लेन काय करणार तुम्ही म्हणणार पास होतंय आणि हा हे b1 बार क्रॉस b2 बार ह्या वेक्टरचे जे काय कंपोनंट्स आहेत तेच म्हणजे काय डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल टू द प्लेन आहे. आणि मग तसं जर असेल तर त्याचं कार्टेशियन इक्वेशन कसं होईल फर्स्ट रो मध्ये x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 a1 b1 c1 a2 b2 c2 इज इक्वल टू 0 हे काय मिळेल तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए प्लेन. ठीक ओके मग आपण ह्याच्यावरचं एक एक्झाम्पल बघू. क्वेश्चन काय दिला तुम्हाला की शो दॅट लाइन्स r bar is equal to I cap plus j cap minus k cap plus lambda into 2 I cap minus 2 j cap plus k cap and r bar is equal to 4 I cap minus 3 j cap plus k cap plus lambda into 4 minus 3 plus 2 plus lambda into 1 minus 2 plus 2 means I cap minus 2 j cap plus 2 k cap. ये दोन लाइन इक्वेशन दिलेले आहेत तुम्हाला शो करायला सांगितले आर कोप्लेनर. शो दॅट लाइन्स आर कोप्लेनर. त्यानंतर फाइंड द इक्वेशन ऑफ द प्लेन डिटरमाइंड बाय them. Find the equation of a plane determined by them. तर त्या दोन लाईन मुळे जे प्लेन फॉर्म होणार आहे त्या प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करा असा क्वेश्चन आहे. ठीक पहिल्यांदा ही दिलेली लाईनची इक्वेशन आहे ती स्टँडर्ड इक्वेशनला कंपेअर करून घ्या. काय म्हणा तुम्ही जी गिवन इन्फॉर्मेशन आहे ती here r bar is equal to I cap plus j cap minus k cap plus lambda into 2 I cap minus 2 j cap plus k cap b being
vector equation of a line in the form of r bar is equal to a1 bar plus lambda into b1 bar. Therefore, a1 bar is equal to I cap plus j cap minus k cap, and b1 bar is equal to 2 I cap minus 2 j cap plus k cap. ठीक, and दूसरा काय दिलेला बघा की r bar is equal to 4 I cap minus 3 j cap plus 2 k cap plus lambda into I cap minus 2 j cap plus 2 k cap be the vector equation of a line in the form of r bar is equal to a2 bar plus lambda into b2 bar. Therefore, a2 bar का मिला 4 I cap minus 3 j cap plus 2 k cap and b2 bar का मिला I cap minus 2 j cap plus 2 k cap. ठीक, ओके. आता ह्या ठिकाणी पहिला क्रायटेरिया काय सांगतो आपल्याला की त्या लाईनला पॅरलल असणाऱ्या वेक्टरच्या डायरेक्शन रेशो प्रपोर्शनल मध्ये असतील तर तुम्ही काय म्हणू शकता की त्या दोन लाईन कसल्या आहेत, पॅरलल आहेत, म्हणजे कोप्लेन आहे. आणि याचा जर रेशो जर बघितला ह्या ठिकाणी 2/1 मिळतो आणि ह्या ठिकाणी 1 मिळतो, तो इक्वल नाही, त्यामुळे पॅरलल लाईन नाही म्हणता येणार. मग तुम्हाला शॉर्टेस्ट डिस्टन्स इज इक्वल टू 0 आहे का नाही चेक करा. नाउ कन्सिडर, काय कन्सिडर करताय तुम्ही की a2 बार माइनस a1 बार डॉट प्रोडक्ट विथ b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल टू 0 येतं का हे चेक करा. आता हा काय आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. मग स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असेल तर तो डिफाइन कसा केला जातो, डिटरमिनंट. आता ह्या दोन वेक्टरचा डिफरन्स आहे, त्या दोन वेक्टरचा डिफरन्स घेतल्यानंतर जो वेक्टर मिळेल त्याचे कंपोनंट फर्स्ट होतो. आता a2 बार माइनस a1 बार हे लाईट लाईट टर्म मधून डिफरन्स घ्या. हा 4 माइनस 1 किती मिळाला, 3 मिळाला. हा माइनस 3 माइनस 1 माइनस 4 मिळाला. त्यानंतर 2 माइनस माइनस प्लस 1 3 मिळाला. b1 बार चे कंपोनंट सेकंड रो मध्ये द्या, 2 माइनस 2 1. b2 बार चे कंपोनंट थर्ड रो मध्ये द्या, 1 माइनस 2 2 इज इक्वल टू 0 येते का चेक करा. तर कन्सिडर म्हणण्यापेक्षा असं म्हणायचं की a2 bar minus a1 bar dot product with b1 bar cross b2 bar is equal to 0, then b1 lines are coplanar. हा रिझल्ट तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं की a2 bar minus a1 bar dot product with b1 bar cross b2 bar कन्सिडर केला. आता ह्याची व्हॅल्यू 0 येते का बघा. हा डिटरमिनंट सॉल्व केला तुम्ही 3/3 चा अलोंग टू फर्स्ट रो, तर काय म्हणताय 3 into 2 into minus 2 minus 4. त्यानंतर हे मायनस साइन आहे, हे मायनस आहे, मायनस मायनस प्लस 2 झाला. त्यानंतर मायनस साइन आणि हे मायनस आहे, मायनस मायनस प्लस झाला. 4 minus 1 4 minus 1 plus 3 into आधी झाला मायनस 4 मायनस मायनस प्लस 2 मायनस 4 प्लस 2. सॉल्व जर केला मायनस 4 प्लस 2 मीन्स मायनस 2 मायनस 2 into 3 मीन्स मायनस 6 मिळाला. 4 minus 1 3 3 into 4 12 मिळाला. minus 4 plus 2 minus 2 minus 2 into 3 minus 6 मिळाला. minus 6 minus 6 minus 12 plus 12 म्हणजे काय मिळालं, म्हणजे तुम्हाला a2 बार minus a1 बार डॉट प्रोडक्ट विथ b1 बार क्रॉस b2 बार इज काय मिळाला, 0 मिळाला. आणि ह्याची जर व्हॅल्यू 0 मिळाली तर तुम्ही काय म्हणू शकता, गिवन लाईन्स आर कोप्लेनर. therefore we see that काय म्हणू तुम्ही, given lines are coplanar. म्हणजे ह्या दोन लाईन मध्ये शॉर्टेज डिस्टन्स किती आहे, 0 आहे. आणि जर 0 असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, ह्या दोन लाईन कसल्या आहेत, कोप्लेनर आहेत. मग ह्या दोन लाईन मुळे जो प्लेन फॉर्म होणार आहे त्या प्लेनचं इक्वेशन कसं लिहिता येईल. ओके, मग काय कन्सिडर करणार तुम्ही, नाउ कन्सिडर प्लेन determined by these two lines is passing through the point A of A bar and perpendicular to the vector
B1 bar cross B2 bar. Therefore A1 bar का है I cap plus J cap minus K cap and B1 bar cross B2 bar which is equal to first row मध्ये I J K, second row मध्ये B1 bar चे components 2 minus 2 1, third row मध्ये B2 bar चे components 1 minus 2 2. हा जर सॉल्व केला तुम्ही तर हा काय मिळेल -4 plus 2 is -2 I cap, त्याला मायनस आहे ना 4 minus 1 3 is -3 J cap, -4 plus 2 minus 2 K cap, हा काय मिळाला B1 bar cross B2 bar. Therefore काय म्हणणार तुम्ही vector equation of a plane is R bar dot B1 bar cross B2 bar which is equal to A1 bar dot B1 bar cross B2 bar. आता याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू ठेवल्या तर काय मिळेल की R bar dot B1 bar cross B2 bar काय मिळाला -2 I cap -3 J cap -2 K cap which is equal to A1 bar काय है I cap plus J cap minus K cap dot product with -2 I cap -3 J cap -2 K cap. Therefore काय मिळेल R bar dot -2 I cap -3 J cap -2 K cap is equal to dot product घेतला -2 -3 minus plus 2 म्हणजे काय आहे की R bar dot -2 I cap -3 J cap -2 K cap is equal to -2 plus 2 कॅन्सल झाला आणि हा -3. आता या ठिकाणातून या वेक्टर मधून मायनस आणि कॉमन काढला आणि त्या मायनस मायनसला ते कॅन्सल केलं तर काय मिळेल की R bar dot 2 I cap plus 3 J cap plus 2 K cap is equal to 3 be the required vector equation of a plane determined by the given lines. ओके, तर आजच्या ह्या व्हिडिओचा आपला हा पार्ट होता की हाऊ टू चेक कोप्लेनॅरिटी ऑफ टू लाईन्स. जर कोप्लेनर असतील तर त्याचं त्या प्लेनचं ज्या दोन लाईनमुळे जे प्लेन फॉर्म होतं त्या प्लेनचं इक्वेशन कसं लिहायचं. ठीक, वेक्टर फॉर्ममध्येही आपण डिस्कस केलं, कार्टेशियन फॉर्ममध्येही डिस्कस केलं. कसं चेक करायचं त्याच्या दोन मेथड सांगितल्या. पहिल्या पॅरलल लाईन असतील तर आणि पॅरलल नसतील तर शॉर्ट रेजिस्टन्स 0 दाखवून ते काय म्हणू शकता तुम्ही त्या दोन लाईन कोप्लेनर आहेत का नाही असतील तर त्याचं प्लेनचं इक्वेशन ही कसं लिहायचं ते. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत हाऊ टू फाइंड डिस्टन्स ऑफ ए प्लेन फ्रॉम अ पॉइंट. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके.